अमरावती जिल्ह्यामधील दर्यापूर तालुक्यामध्ये नालवाडा, चिपरडा, बेलोरा आणि मुचरडा इथे काल 2 तास सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। तसंच ढगफुटी सदृश्य पावसानं शेतकऱ्यांच्या शेतात तलावाचं स्वरूप आलेलं आहे। तसंच अनेकांची पिकं अक्षरशः खरडून गेली आहेत। याचाच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी। अमरावती जिल्ह्यामध्ये काल मुसळधार पावसानं हजेरी लावली। दर्यापूर तालुक्यातील नालवाडा या गावामध्ये जर बघितलं तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। सध्या या प्रत्येक शेतामध्ये जर आपण बघितलं तर टोंगड्या एवढं पाणी साचलेलं आहे। संपूर्ण शेतीला तलावाचं स्वरूप आलेलं आहे। या दृश्यामध्ये जर आपण बघितलं तर सगळीकडे पाणीच पाणी दिसतोय। पाऊस असा झाला की शेतात बिलकुल नाल्या, लांग, बांधा सगळ्या फुटून बिलकुल जे पेरणी केलेली होती ते पिकं पाण्याखाली डुबलेली आहेत। शेती खरडून गेलेली आहे। शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। यावर्षी सुरुवातीच्या पेरणीलाच तर शेतकऱ्यांना बियाण्याची विवंचना होती आणि परत आता दुबार पेरणीचं संकट त्याच्यावर ऊन पडलेलं आहे। त्यामध्ये त्याला बियाण्याची आर्थिक मदतीची अत्यंत तातडीनं गरज आहे आणि शासनाने या बाबीची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांचे हे पंचनामे करावे आणि पंचनाम्याचा फार्स न करता त्यांना वेळीच मदत उपलब्ध करून द्यावी। पेरणी सर्व आधीच्याही पावसानं खरडून गेली आहे, दुबार खरडून गेली। त्यामुळे शासनानं लवकरात लवकर पंचनामे करून या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची कृपा करावी। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करण्याची वेळ आलेली आहे। अशा वेळी शासनाने आमच्या मागे खंबीरपणे उभे राहावे अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्वाण, एबीपी माझा, अमरावती। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध